आणि वेगवेगळ्या आशयाने फक्त शेतमाल कसा पाडला जाईल, शेतमालाचे भाव तेजीमंदीच्या आशयाने ते पाहतो. आणि सगळ्यात महत्त्वाची जी व्यवस्था आहे, सगळ्यात जास्त रोजगार निर्माण करून देणारी ती व्यवस्था कोलमडून टाकण्याचा ध्येयधोरण राबवतो. तुम्ही म्हणाल की बाबा जसं इतर गोष्टींच्या मध्ये स्पर्धा आहे, ते त्यांच्या उत्पादनाची क्वालिटी वगैरे मेंटेन करतात, क्वांटिटी मेंटेन करतात, त्यामुळे ते जागतिक बाजारपेठेमध्ये निभाव लागतो त्यांचा, तग धरतात. शेतीच्या बाबतीत तसं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं बेसिक काय आहे की कुठलंही ज्यावेळेस उत्पादन क्षेत्र आहे आणि त्याचं जे उत्पादन आहे, तर त्याचं भाव नियंत्रण हे इतर कोणीही करत नाही त्या उत्पादन उद्योगाशिवाय. आणि नेमकं त्याच्या विरुद्ध होतं. उत्पादन क्षेत्रापेक्षा देखील जास्त रोजगार निर्मिती करण्याचं सामर्थ्य असलेल्या कृषी क्षेत्राकडे मात्र सवडीने किंवा डोळेझाकपणे सगळी ध्येयधोरणं राबवली जातात. आणि त्याचं गत्यंतर पाहतो. अगोदरच आसमानी संकटाशी झुंजत असलेला आणि परत सुलतानी कारभाराच्या कचकाट्यात सापडलेला सगळ्यात जास्त रोजगार निर्मिती करू शकणारा किंवा रोजगार देत असलेला कृषी उद्योग हा आता आपण सर्वदूर पाहत आहोत की आता आसमानी संकटाच्या आशयावरती एक सुद्धा उद्योगपती असा नसेल की जो टाहो फोडत असेल. लक्षात आलं का? छाती बडून घेत असेल आणि नाही का त्याचं आयुष्य दुरापास्त झालेलं असेल. तर आज तुम्ही पाहत आहात सर्वदूर परिस्थिती की आज रानातलं उभं पीक असेल किंवा काढून झालेलं पीक असेल, अचानक होणाऱ्या पर्जन्यामुळे, पावसामुळे पिकाच्या पिकं वाहून गेलेली आहेत आणि उभ्या पिकामध्ये शेंगांना कोंब फुटायला लागले आहेत. म्हणजे लक्षात येते का तुमच्या की शाश्वत आणि अशाश्वत. आता आपण दोन विषय घेतले होते चर्चेला, एक उत्पादन क्षेत्र आणि कृषी क्षेत्र. आता तुम्ही ह्याच्या पुढं जाऊन पुढं त्याचा वाटा आहे नाही का आपल्या विकास दरामध्ये 20%च्या पुढं उत्पादन क्षेत्राचा आणि 10%च्या पुढं कृषी क्षेत्राचा. तर मग पुरवठादार आहेत ॲप वगैरेच्या मार्फत, तर ते सुद्धा सेवा क्षेत्रात येतात. आणि म्हणजे कृषी क्षेत्राला सेवा पुरवणारी कंपनी आज विकास दरामध्ये 70% योगदान घेते. उत्पादन क्षेत्राला सेवा पुरवणारी कंपनी 70% योगदान घेते किंवा उद्योग समूह 70% त्याचा हातभार लावतो विकास दरामध्ये. आणि नेमकं ह्या दोन क्षेत्रांमध्येच असं हे काय म्हणतात त्याला, एवढं मागे का किंवा हे दोन क्षेत्र मागास का सेवा क्षेत्राच्या हिशोबाने, हा विचार येणं गरजेचं आहे ना. लक्षात आलं का? म्हणजे आपण ज्यावेळेस म्हणतो की पहिल्यांदा 12 बलुतेदार 18 लुतेदार स्वराज्याच्या काळामध्ये ही पद्धती होती, तर त्यावेळेस खेडी सुखसंपन्न होती. लक्षात आलं का? आणि नेमकं काय झालं मग त्याच्यानंतर, नेमकं चुकलं कुठं, लक्षात येतं का? तर ह्याच्या ज्यावेळेस तुम्ही मुळाशी जाल तर काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. त्या म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, कुठलीही सेवा, एखादी संस्था सुरळीत चालण्यासाठी किंवा तिच्यातले जे काही कार्यवाहीतले दोष आहेत ते निवारणासाठी ती कार्य करत असते. लक्षात आलं का? म्हणजे हे महत्त्वाचं नाही आहे की तुम्ही किती हार्ड वर्क करताय, तर तुम्ही किती स्मार्ट वर्क करताय हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही म्हणता राव लय कष्ट करतो, घाम गाळतो, रात्रीचा दिस करतो, हाडाची काढ